ही मशीन बघितली तू काय करते? बघीन सुई खाली वर खाली वर खाली वर, म्हणून इथं लिहिलंय एव्हरी ऑक्सिलेटरी मोशन ह्या पिरियडिक असणारच, काहीच डाऊट नाही भाऊ. पण एव्हरी पिरियडिक मोशन हा ऑक्सिलेटरी नसू शकतो, तो सर्क्युलर मोशन सुद्धा असू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍक्च्युअली माझा ब्लॉक इथं होता, मी धरलं त्या स्प्रिंगला वळलं या ब्लॉकला. ठीक आहे. काय होईल बरं? समजा या ब्लॉकला तुम्ही इथं सोडलं, काय होऊ शकतं? मी काय सांगितलं? फ्रिक्शनलेस म्हणजे स्मूथली असं फट, म्हणजे इथं कोणता अपोज होणार. मशीन जर असती, समजा ही मेन पोझिशन आहे, वरी आली इथं आली, ना खाली गेली इथं आली इथे गेली. आता ऑक्सिलेशन आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑक्सिलेशन म्हणजे लिनियर असायचं. मी पुन्हा तर स्प्रिंग आहे समजा एक्झाम्पल, अशी व्हायब्रेशन करते एका सेकंदात 25. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. कशा आहात? एकदा नक्की कॉमेंट करा, आणि तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, तुमची काय गरज आहे, हे आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम कॉमेंटद्वारे करा. काही मुलं म्हणतात सर MCQs घेत नाहीत. मी MCQs घेतो, नीट पूर्ण व्हिडिओ बघा. न्यूमेरिकल घेत नाही, घेतो, ते पण एकदा चेक करा. पूर्ण व्हिडिओ जर चेक केला तर मी न्यूमेरिकल आणि MCQs याच्यामध्ये शिकवत आहे, हे निश्चितच शिकवत आहे. एकदा चेक करा. कॉमेंट करण्याआधी विचारपूर्वक कॉमेंट करा की खरं होतं का नाही होत. म्हणजे कोणाला वाटेल यार याच्यात खरंच न्यूमेरिकल घेतल्या जात नाहीत का, असं नाही आहे, घेतोय. पण तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय पाहिजे, हे आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे भावड्या. चला आता ऑक्सिलेशन नावाचा चॅप्टर चालू करतोय. हा चॅप्टर फार महत्वाचा आहे, आणि हा चॅप्टर ज्याने रोटेशनल डायनामिक्स नावाचा जो काही आपला चॅप्टर आहे पहिला, त्यावर आधारित आहे. कसं काय बरं? वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या जेवढ्या काही टर्म्स आहेत ह्या तिथे एक्सप्लेन केल्या गेल्या आहेत. पिरियडचा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, भरपूर काही तिथं शिकवल्या गेलं आहे. निश्चित त्याचा उपयोग करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि आपल्या चॅप्टरला भावड्यात चालू करतोय. बघ इथं तुम्हाला दिसतंय मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ है ना. मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, मून रिव्हॉल्व करतोय अर्थला. बरं, हे कोण आहे? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसला रिव्हॉल्व करतोय. आणि हे मोशन पुन्हा पुन्हा रिपीट जर होत असेल आणि सेम पाथ असेल, त्याला पिरियडिक मोशन म्हणतात. भावडा मी एक जर अशी गोष्ट सांगतो, नीट लक्षात घे. दोन टर्म्स आहेत आपल्या इथे, हिच्यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आणि पहिला टर्म्स असेल ते आहे तुमचा पिरियड एक, आणि दुसरा आहे पिरियडिक मोशन. तर या दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तुला समजून घ्यायचं बाबा, इकडे तिकडे डिस्टर्बन्स बंद कर आणि सरळ सरळ लेक्चरवर लक्ष दे. ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि फिजिक्स शिकण्यासाठी विचार करा पक्का. आणि इथं आपण आता पिरियडची डेफिनेशन्स शिकवणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली तरी पुन्हा एकदा सांगतोय. पिरियड म्हणजे काय? एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन्स करणे. रोटेशन डायनॅमिक्समध्ये मी शिकवलंय. काय शिकवलं असेल? टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पिरियड होईल. समजते ना बाबा? म्हणजे एक फॅन आहे, गोल फिरतोय, एक सर्क्युलर मोशन झालं, त्याला म्हणायचं पिरियड. अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन 365 दिवस लागतात, माहिती आहे ना. पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. अरे भाऊ, तुम्हाला कोणाच्या मागे फिरायचं आहे असेल तर मला माहिती नाही त्याच्यासाठी किती पिरियड लागतोय, पण अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन 365 डेज है ना, बराबर आहे. आणि अर्थ इटसेल्फ मूव्ह होत असेल तर 24 घंटे लागतात, त्याला पिरियड असं म्हणू शकता. म्हणजे साधी डेफिनेशनचं इथे टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. समजला? टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. बरं, मग पिरियडिक मोशन म्हणजे काय सर? याची काय डेफिनेशन आहे का? हो, जे मोशन रिपीट होत बघा, द मोशन विच रिपीट, दी मोशन, ठीक आहे, विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल है ना इंटरवल ऑफ टाइम.
ऑफ टाइम ऑन अ सेम पाथ लिहू शकता. ऑन अ सेम पाथ. पाथ कशी असली पाहिजे? सेम पाथ. म्हणजे आता मला सांगा, हा इलेक्ट्रॉन गोल फिरतोय भावा, बरोबर आहे. हा गोल फिरतो असा. समजा त्याला लागत असेल 1 सेकंद लागत असेल, पुन्हा 30 पाथ पुन्हा 1 सेकंद लागत असेल, म्हणजे मोशन रिपीट होत असेल आणि लागणारा जो काही टाइम हा इक्वल इंटरवल ऑफ टाइम असला पाहिजे, तरच त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हणतात. मला वाटतं या दोन्ही डेफिनेशन्स कळाल्या असतील. कॉमेंटमध्ये निश्चित लिहा, कळू द्या तुम्हाला काय कळतंय काय नाही. ते डेफिनेशन्स आहेत. प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला, VSA व्हेरी शॉर्ट आन्सर, काय म्हणायचं त्याला? VSA येऊ शकतो. व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्कासाठी क्वेश्चन्स असतो भावड्या. क्वेश्चन्स कशा असतं बाबा? क्वेश्चन्स अशा असतं, सर व्हॉट इज द पिरियॉडिक मोशन, व्हॉट इज द पिरियॉडिक मोशन. चला बघा, पिरियॉडिक मोशन आता सांगितलं, तेच डेफिनेशन्स आहे. म्हणजे एक मोशन आहे, जसे की हे सन आहे तुमच्याकडे, सन आहे, सन भोवती पृथ्वी फिरत आहे आपली अशी, ही अर्थ आहे आपली, ही अर्थ आहे. आता तुम्हाला माहिती आहे कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी 365 दिवस लागतात. पुढच्या वर्षी 365 दिवस, तिच्या पुढच्या वर्षी 366 दिवस लागतात. भाऊ इतकं बिन पडू नको, जास्त खोलात जाऊ नको, है ना. तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली 365 दिवस समथिंग आर आहेत, सेकंड आहेत, मिनिट आहे, सगळे, पण आपण नाही पकडत ते. 365 ढोबळ मानाने पकडतो, है ना. म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्युशन्स करतोय 365 दिवस. दुसऱ्या वर्षी 365, तिसऱ्या वर्षी 365, सर चौथ्या वर्षी लीप इयर आहे. सोडून दे बाबा, ठीक आहे. एनी मोशन, कोणतंही मोशन असेल, काय झालं इथे? रिपीट झाली इटसेल्फ आफ्टर डिफाइनाइट इंटरवल ऑफ टाइम, त्याला तुम्ही पिरियॉडिक मोशन असा म्हणू शकता. ठीक आहे. चला मग आपल्याकडे काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल बिन बघणं गरजेचं होतं. बघा, कोणते पण एक ऑब्जेक्ट आहे परफॉर्मिंग पिरियॉडिक मोशन जर करत असेल, गोज ऑन रिपीटिंग सेम सेट ऑफ मोमेंट, सेम सेट ऑफ मोमेंट म्हणू शकता. टाइम टेकन फ्रॉम वन सेट ऑफ मोमेंटम इज कॉल्ड एज द पिरियड और पिरियॉडिक टाइम म्हणू शकता. जसे की मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, है ना, मोशन ऑफ अर्थ, या मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, या मोशन ऑफ अर्थ पण म्हणू शकता. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस म्हणू शकता. आता आपल्या चॅप्टरचं नाव काय? नाव हे ऑक्सिलेशन सर. मग याची काय डेफिनेशन्स आहे? आणि ऑक्सिलेशन मध्ये पण टाइप्स आहेत का? हो, लिनियर एसएचएम, अँग्युलर एसएचएम, अशा 2 डेफिनेशन आपल्याकडे बनणार आहेत. पहिल्यांदा ऑक्सिलेशन समजून घेऊ. ऑक्सिलेशन कशाला म्हणायचं? पहिल्यांदा जर आपल्यासमोर एखादी डायग्राम आली, थोडंसं फील येणं गरजेचं आहे. फील येतं असेल ना बाबा? हां, मग कॉमेंटमध्ये लिहायचं बरं, आली तर फील. बघ आता स्विंग मशीन बघितली कपडे शिवत असताना, पहिल्यांदा लेख है ना, पहिल्यांदा पांढर खट्टाल 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 खटखट 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 है ना, पाहिली असेल ना. घरामध्ये पिको फॉल करत असते आपली आई बहीण, कोणीतरी ताई बाई अक्का, कॉलनी गिलनीत तर असेल बाबा. ठीक आहे. ही मशीन बघितली तू काय करते? बघी, सुई खाली वर, खाली वर, खाली वर, खाली वर, खालीवर 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 खालीवर, याला म्हणायचं टू अँड फ्रो. किंवा पेंडुलम पाहिला घडीच्या खाली, बघितली भाऊ. पंचमी, नागपंचमी, नागपंचमीला झोके खेळत असतात. हां सर, आम्ही लय झोके खेळायला जातो आणि विशेष करून काही ठिकाणीच जातो. सँडलचा नंबर बघून घे बाबा. बघ इथं झोका घेत आहे ही मुलगी, है ना. हे काय आहेत एक्झाम्पल? हे ऑक्सिलेशनचे एक्झाम्पल्स आहेत. असे एक्झाम्पल तुम्ही खूप काही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही बाबा. मग या ऑक्सिलेशन काय आहे सर? ऑक्सिलेशन एक प्रोसेस आहे अशी, मुव्हिंग बॅक अँड फोर्थ रेग्युलरली. टू अँड फ्रो पण म्हणू शकता याला, टू अँड फ्रो पण म्हणू शकता. टू अँड फ्रो एकच अर्थ आहे ना याला. टू अँड फ्रो म्हणू शकता तुम्ही. लक्षात येतं? म्हणजे ऑक्सिलेशन एक अशी प्रोसेस आहे, मुव्हिंग द बॅक अँड फोर्थ रेग्युलरली होणं गरजेचं. नाही तर एकदा गेली संपला, नाही, त्याला ऑक्सिलेशन नाही म्हणायचं. बॅक अँड फोर्थ व्हायला पाहिजे त्याला. आता एक्झाम्पल बघा, है ना. स्विंगिंग मोशन ऑफ पेंडुलम दिसते इथं तुम्हाला, पेंडुलमचं बघा. टू अँड फ्रो याला पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. व्हायब्रेशन ऑफ गिटार बघा, हे गिटारमध्ये सुद्धा असं व्हायब्रेशन्स करतो आपण. त्याच्यानंतर अप अँड डाऊन मोशन ऑफ निडल, स्विंग मशीनचं एक्झाम्पल आत्ताच सुई आणि दोरा, ते बघा कशी मशीन करते त्या सुईला खालीवर खालीवर. हे एक्झाम्पल आहेत तुमचे ऑक्सिलेशनचे एक्झाम्पल आहेत. बरं,
आता आपल्याला लिनियर एसएचएम जाण्याच्या आधी काही मला थोडक्यात बोलायचंय भाऊ, बोलून घेतो. हे बघा, पहिल्यांतर ऑक्सिलेशन म्हणजे काय, टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन कोणकोणतं एक्झाम्पल आहे, झोक्याचं एक्झाम्पल दिलं, सुई मशीनचं एक्झाम्पल दिलं, आपलं कपडे शिलाईचं मशीनचं एक्झाम्पल दिलं, झोका सुद्धा मागे येणे पुढे जाणे, मागे येणे पुढे जाणे, मागे येणे पुढे येणे, हे एक्झाम्पल देऊ शकतात. आता एक तुम्हाला थोडक्यात काहीतरी नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय मी, त्याच्यावर जरासं बोलू आपण आणि संपून टाकू विषय. महत्त्वाचा विषय आहे काहीतरी, महत्त्वाचा विषय हा हिच्यावर येतो. इथे एक लक्षात घ्या, आता मला काय सांगायचं ते नीट समजून घ्या, की हे जे काही ऑक्सिलेटरी मोशन्स आहेत हे पिरियॉडिक मोशन्स आहेत. नाही कळालं मी लिहून देतो, टेन्शन घेऊ नका. बघा मी काय म्हणलं, ऑक्सिलेटरी मोशन है ना, तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, पहिल्याच पेजवर बघा दिलेलं आहे, एव्हरी ऑक्सिलेटरी मोशन है ना, एव्हरी ऑक्सिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन म्हणू शकता. एव्हरी ऑक्सिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. म्हणजे प्रत्येक ऑक्सिलेटरी मोशन हा पिरियॉडिक मोशन असतोच. बट मुद्दामून मोठा हे काहीतरी असं असतं म्हणून लिहित असतं बरं, असं नाही तर तुम्हाला वाटेल सर इथं असं का बरं लिहिलं. बट एव्हरी पिरियॉडिक मोशन, बघा एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नीड नॉट ऑक्सिलेटरी मोशन. ऑक्सिलेटरी मोशन बघा मी काय म्हणलं, प्रत्येक पिरियॉडिक मोशन जो आहे, जेवढे बिन पिरियॉडिक मोशन्स आहेत, जेवढे ऑक्सिलेटरी मोशन आहेत ते पिरियॉडिकच असतात. पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन हा ऑक्सिलेटरी मोशन असेल याची काही गॅरंटी नाही. म्हणजे सर नाही कळालं काही टेन्शन घेऊ नका, चला एक्सप्लेन करतो. मी काय म्हटलं, ऑक्सिलेटरी मोशन्स आहेत, स्विंग मशीन खाली गेली वर आली, खाली गेली वर आली, हे पिरियॉडिक मोशन आहे. म्हणजे तीच पाथ आहे. बघा मशीन मधली सुई बघा, आत गेली वर आली एका सेकंदात, पुन्हा आत गेली वर आली एका सेकंदात, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम झाला. दुसऱ्यांदा बी तिसऱ्यांदा आत गेली वर आली एका सेकंदात, झाला का नाही पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन मध्ये इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम लागला पाहिजे, मोशन रिपीट झालं पाहिजे. मोशन रिपीट होणं गरजेचं आहे, मोशन रिपीट होणं गरजेचं आहे आणि टाइम इक्वल असला पाहिजे प्रत्येक वेळेस, त्याला तुम्ही पिरियॉडिक मोशन म्हणता. पण हे स्विंग मशीनचं मोशन कोणतं आहे, ऑक्सिलेटरी. ऑक्सिलेटरी मोशन हा पिरियॉडिक मोशन असतोच, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑक्सिलेटरी असेल याची गॅरंटी नाही. जसे की आपण पाहिलं पिरियॉडिक मोशन मध्ये, हा आपल्याकडे सन आहे आणि अर्थ रिव्हॉल्व करतोय अराउंड द सन, अर्थ गोल फिरते. आता मला सांगा, पृथ्वी सूर्याभोवती फिरणे हे ऑक्सिलेटरी मोशन आहे का, नाही. कोणतं मोशन आहे मग, सर्क्युलर मोशन आहे. हे मोशन कोणतं आहे, हे सर्क्युलर मोशन आहे भावा, हे सर्क्युलर मोशन आहे, लक्षात राहू द्या, हे सर्क्युलर मोशन आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. पण स्विंग मशीनचं जे एक्झाम्पल घेतलं ते ऑक्सिलेटरी मोशन होतं. झोका खेळले ऑक्सिलेटरी मोशन्स आहे म्हणून ते पिरियॉडिक आहे. पिरियॉडिक मध्ये दोन पिरियॉडिक येऊन राहिले, एक तर ऑक्सिलेटरी असू शकतात किंवा सर्क्युलर मोशन असू शकतात. म्हणून प्रत्येक पिरियॉडिक हा ऑक्सिलेटरी असेलच अशी गॅरंटी नाही आहे. हा कदाचित हा जो काही पिरियॉडिक मोशन्स आहे हे दोन मोशन असू शकतात. नंबर एक ऑक्सिलेटरी पण असू शकतो आणि दुसरा सर्क्युलर मोशन पण असू शकतो, सर्क्युलर मोशन सुद्धा असू शकतो. मला वाटतं सगळ्यांना हे कळालं असेल, कदाचित मस्तपैकी कळालं ना. म्हणून पिरियॉडिक मोशन प्रत्येक ऑक्सिलेटरी असेल का, नाही, होऊ शकते की सर्क्युलर मोशन पण असू शकते. म्हणून इथं लिहिलं आहे एव्हरी ऑक्सिलेटरी मोशन हा पिरियॉडिक असणारच, काहीच डाऊट नाही भाऊ. पण एव्हरी पिरियॉडिक मोशन हा ऑक्सिलेटरी नसू शकतो, तो सर्क्युलर मोशन सुद्धा असू शकतो. कसा वाटला हा कॉन्सेप्ट कॉमेंटमध्ये लिहा. तुम्ही जेवढं कॉमेंट बॉक्स भरवसाल भावा तेवढं मला बरं वाटेल आणि तेवढं मला समोर जाण्यासाठी एनर्जी भेटणार आहे, लक्षात राहू द्या. चला आता लिनियर एसएचएम. ॲक्च्युली हा जे काही तुमच्याकडे ऑक्सिलेटरी मोशन आहे, या ऑक्सिलेटरी मोशनमध्ये लक्षात राहू द्या काय सांगतो ते. ऑक्सिलेटरी
जे काही मोशन्स आहेत हे दोन टाईपचे असू शकतात. एक तर तुम्हाला ठीक आहे लिनियर एसएचएम असू शकतं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात, आणि दुसरं एक असू शकतं अँग्युलर एसएचएम. आपण समोर जाणार आहे, पण या ठिकाणी एक लक्षात राहू द्या, लिनियर एसएचएमचा पार्ट मॅक्झिमम आहे, अँग्युलर एसएचएमचा पार्ट फार कमी आहे, है ना. लिनियर एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन, है ना, सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे याच्या बाबतीत क्वेश्चन आलेला आहे 2020-16 आणखीन पण आलेला आहे, हे अपडेट केलेलं आहे. ठीक आहे, चला डेफिनेशन नीट लक्षात घ्या, काय सांगतो ते डेफिनेशन बघा. द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच फोर्स is always directed toward the mean position and magnitude is proportional to the displacement from mean position. सर अर्थ नाही कळाला, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चला मी काहीतरी इथं समजून सांगतोय, नीट लक्षात घ्या. पहिला ही जे काही डायग्राम दिसते बी आकाराची, ही स्प्रिंग होती, अशी आपण इथली स्प्रिंग जी काय आहे या स्प्रिंगला एक मास ऑक्सिलेशन असं म्हणतात, आणि हा माझा सरफेस आहे, आर सरफेस जसा असेल तसा. ठीक आहे, हा इथं ब्लॉक होता, हा ब्लॉक आहे माझा, आणि हा ब्लॉक एक लक्षात घ्या, हे जे काही फ्रिक्शन करणार मास, हे जे काही ब्लॉक दिसतो हे म्यू 0 असतो, म्हणजे कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन 0 आहेत असं मानलं गेलेलं आहे. भलं फ्रिक्शन होणारच, काहीच काळजी करायची गरज नाही बाबा, पण तरी पण आपण इथलं फ्रिक्शन 0 मानतोय, हे सर्वात या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवणारी गोष्ट आहे. म्हणजे कंटिन्यू ऑक्सिलेशन असं होणार आहे. कसं होणार मी समजून सांगणार आहे. याच्यानंतर वरी एक डायग्राम काढतो, सेम तुमच्या इथं पुस्तकात दिलेली आहे. थोडंसं स्प्रिंगला ताणवा, ताणवा म्हणजे कळालं का भाऊ, ताणवा म्हणजे कळतं ना. या ठिकाणी मी मास ऑफ ऑक्सिलेशन घेतलंय आणि हा आपला सरफेस आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ॲक्च्युली माझा ब्लॉक इथं होता, मी धरलं त्या स्प्रिंगला, वळलं या ब्लॉकला. ठीक आहे, काय होईल बरं, समजा या ब्लॉकला तुम्ही इथं सोडलं, काय होऊ शकते. मी काय सांगितलं, फ्रिक्शनलेस म्हणजे स्मूथली असं म्हणजे इथं कोणता अपोज होणार नाही. समजलं ना सगळ्यांना. तर काय होईल, मी याचं डिस्प्लेसमेंट सर या साईडने केलंय तुम्ही यक्स, पण जर सोडलं या ब्लॉकला तर ह्या ब्लॉक जो काही आहे इकडे एक फोर्स लावायला असा, आणि त्यालाच फोर्सला नाव देणार मी रेस्टोरिंग फोर्स. जर तुम्ही तुमच्या शरीरासोबत सुद्धा रेस्टोरिंग फोर्सचा खेळ खेळू शकता. हात घ्यायचा, या हाताचं असं मस्त थोडंसं मास घ्यायचं, धरायचं, बघा ताणवा, सोडा बरं, हे मास कुठे जातं, जिथं होतं तिथे जाते. पहिली जी काही त्याची पोझिशन आहे, त्याची जागा आहे, त्या जागेवर जाते ना. मी काय म्हटलं बघा, हा ब्लॉक धरला, मी इथे होता, मी धरून ओढला म्हणजे यक्स डिस्प्लेसमेंट केलं, 3-4 सेंटीमीटर त्याला खेचायचं, ओढायचं इकडे. तर त्यावेळेस तुम्ही जर सोडलं तर तो इकडे जाईल. का बरं, कारण त्याच्याकडे एक रेस्टोरिंग फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, रेस्टोरिंग, एक्सटर्नल फोर्स नाही, मी वापरला तो फोर्स नाही सांगत, त्या बॉडीमध्ये एक फोर्स तयार झाला, त्याचं नाव रेस्टोरिंग फोर्स आहे, रेस्टवर येण्यासाठी लागणारा फोर्स. राईट आहे, म्हणजे हे ब्लॉक इथं होता, इथे आला. आता तिसरी डायग्राम निश्चित बघा, सोडलं तर ही इथं थांबणार नाही. पहिली मीन पोझिशन, याला म्हणतात मीन पोझिशन, त्याला धरून ताणवलं एक्स्ट्रीम पोझिशन नाव असतं. आता हा इथं थांबणार नाही, हा काय करेल माहिती आहे का, इथे इकडं कुठेतरी असा जवळ येईल, इथे येईल तो, हा ब्लॉक. राईट आहे, असा कुठे येईल. तुम्हाला काय लक्षात आलं सर, आता हा जो काही आहे हा इथून इकडं आला, इतका यक्स डिस्प्लेसमेंट आला, पण इथे जर सोडलं ना तर तो इकडे चालला जाईल. म्हणजे फोर्स रेस्टवर येण्यासाठी जो फोर्स असतो त्याला रेस्टोरिंग फोर्स म्हणतात, मेन पोझिशन म्हणतात त्याला. म्हणजे आपल्या ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला येण्यासाठी एक फोर्स डेव्हलप होतो, त्याचं नाव आहे रेस्टोरिंग फोर्स. आता बघा बरं काय झालं, मी याला धरून ताणवलं, सोडलं, हा ब्लॉक मेन पोझिशनला जसा आला तसा इकडे गेला, बघा इकडे गेला, पुन्हा इकडे येऊन असं, म्हणजे ऑक्सिलेशन होईल. पण हे स्ट्रेट लाईन मोशन आहे. कसं मोशन आहे, स्ट्रेट लाईन मोशन आहे, स्ट्रेट, एकदम स्ट्रेट असं, म्हणून त्याला लिनियर एसएचएम म्हणतात, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. सिंपल हार्मोनिक स्ट्रेट लाईन मोशन होणार आहे असं. आता तुम्ही म्हणसाल सर हे तर थांबायला पाहिजे काही वेळानं. हा, आपल्याकडे जर प्रॅक्टिकली जर गोष्ट केली
तो तर थांबणार आहे. का बरं? कारण की आपण ज्याही ब्लॉक एखाद्या टेबलवर घेतला किंवा फरशीवर घेतला तर फ्रिक्शन फोर्स असतो आणि काही वेळेनंतर त्याचं ऑक्सिलेशन कमी 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 होऊन 0 होतो. पण आपण आपल्या पुस्तकानुसार म्यू 0 मानतोय म्हणून हा ऑक्सिलेशन कंटिन्यू होत राहणार. असं न्यूटनचा लॉ आहे मित्रांनो. पहिला, कोणतीही वस्तू जर थांबलेली असेल तर ती थांबणार आणि मोशन मध्ये असेल तर किंवा गतीमध्ये असेल तर गतीमध्ये राहणार. एव्हरी ऑब्जेक्ट इज द स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion unless act upon the unbalanced force. त्यालाच तुम्हाला भाऊ न्यूटनचा पहिला लॉ म्हणतात. म्हणजे मोशन मध्ये त्या मोशन मध्येच राहील. असं 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 मोशन चालत राहील भाऊ. ठीक आहे. या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा फोर्स नसणारी लक्षात राहू द्या. आणि हा जो फोर्स आहे तुम्हाला नेहमी एक लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट जर राईट साईडला होतं तर रेस्टोरिंग फोर्स हा लेफ्ट साईडला होता. या कंडिशन मध्ये या डिस्प्लेसमेंट माझं इकडे झालं लेफ्ट कडे, तो फोर्स माझ्या राईट कडे आहे. म्हणजेच याचा अर्थ फोर्स आणि तुमचं जे काय असणारं डिस्प्लेसमेंट आहे हे अपोजिट डायरेक्टेड आहे. आणि मॅथमॅटिकच्या भाषेमध्ये याला दाखवण्याची पद्धत अशी आहे, ती पद्धत बघा. फोर्स याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट, बट मायनस साईन द्यावं लागतं. जर तुमचा फोर्स आणि एक्सचं अंतर विरुद्ध दिशेने असेल त्यावेळेस हे साईन देणं गरजेचं आहे. याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढं डिस्प्लेसमेंट जेवढं खेचाल तेवढं त्या रेस्ट पोझिशनला येण्याची जी काही असणारा फोर्स आहे तो जास्त डेव्हलप होतो. जितकं ताणवसाल शरीर तितकं तो आत जाण्याचा रेस्टोरिंग फोर्स जास्त असतो. म्हणजे इथे पण जितकं खेचाल इकडे येसाल तितकं तुमचा रेस्टोरिंग फोर्स जास्त. आणि इथे काहीतरी कॉन्स्टंट लावायचंय म्हणून इक्वल टू लिहायचं आणि मायनस के कॉन्स्टंट आहे, हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. म्हणजे स्प्रिंगचं जे काही मटेरियल त्याच्यावर डिपेंड असणार आहे. हे आपण शिकू, काय हरकत नाही. आधी तुम्हाला मी काय बोललो हे कळणं गरजेचं होतं. चला आता ही डेफिनेशन पुन्हा बघा. इथं एक स्प्रिंग दिसते. स्प्रिंग बघा कशी ऑक्सिलेट करते. कंटिन्यू ऑक्सिलेशन चालू आहे. आपला टॉपिक आहे लिनियर एसएचएम, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. क्वेश्चन येतो डिफाइन द लिनियर एसएचएम आणि गिव्स एक्झाम्पल म्हणून सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. पहिल्यांदा लिनियर एसएचएम काय आहे हे समजून घेतोय आपण. मी आधी तुम्हाला सगळे काही डायग्रामॅटिकली या थोडंसं फील देण्याचा मी प्रयत्न केला होता. ठीक आहे. चला बघा. लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. बघा नेहमी मीन पोझिशनकडे फोर्स येतो. बघा इथे बिन मी इकडे स्प्रिंग धरून खेचली, फोर्स मीन पोझिशनकडे आला. ही मीन पोझिशन आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ही जी काही पहिली पोझिशन आहे त्याला मीन पोझिशन, MP मध्य प्रदेश नाही आहे बावड्या. समजलं का? म्हणजे फोर्स हा जो काय असेल तो हमेशा मीन पोझिशन, ही मीन पोझिशन बघा मीन पोझिशनकडे, इथे बिन मीन पोझिशनकडेच असणार आहे. म्हणून इथं दिलेला द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच फोर्स इज डायरेक्टेड. त्याचं डायरेक्शन कुठं असतं बरं? टुवर्ड द मीन पोझिशनकडे असते. and magnitude proportional to the displacement from mean position. म्हणजे force is directly proportional to the displacement. है ना? मॅग्निट्यूड म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे काही मापतो आपण है ना मेजर करतो त्याला म्हटलेलं आहे प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. फ्रॉम मीन पोझिशन आहे म्हणून मायनस साईन आलं. ठीक आहे. एक्झाम्पल मोशन ऑफ पेंडुलम. बघा पेंडुलम धरा असा, तुम्ही इकडे न्या, पुन्हा मीन पोझिशनकडे तिकडे पुन्हा करून बघा, इकडे न्या, पुन्हा मीन पोझिशनकडे येईल, पुन्हा करा, मीन पोझिशनकडेच येईल. आणि म्हणून F इज इक्वल टू तुम्ही -kx ठेवू शकता. मला अपेक्षा ही सगळ्यांना समजलं असेल. थोडं सिस्टमॅटिक लिहून घेतो त्याला, आणखीन थोडंसं सिस्टमॅटिक लिहा. बघा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, तो F इक्वल टू लिहिलं -kx. के काय आहे? स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे मी ऑलरेडी खूप वेळेस सांगितलेलं आहे की के म्हणजे काय, तर के कॉन्स्टंट आहे, डिपेंड अपॉन द इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द स्प्रिंग. इलॅस्टिक प्रॉपर्टी किती आहे त्या स्प्रिंगची तिच्यावर के डिपेंड असतो. बरं न्यूटनचा बट यू नो ऑलरेडी F इज इक्वल टू ma, मास इंटू ॲक्सेलरेशन, असं आपण शिकत आलेलो आहे. वरी व्हॅल्यू पुटअप करतोय भावा. ma बघा -kx राईट आहे. ठीक आहे. चला समोर जाऊ. ॲक्सेलरेशन काढायचं तर ए, मला माहिती आहे के पण कॉन्स्टंट आहे बाबा आणि मास पण कॉन्स्टंट आहे.
है ना स्प्रिंग. का बरं? एकदा जी स्प्रिंग घेतली त्याचं जी काही स्प्रिंगची जी इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे ती कॉन्स्टंट राहील. ती बदलणार आहे का आता? नाही. काय बदलल? ॲक्सेलरेशन बदलल. आणि हे एक्स. म्हणून ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. बट ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्टेड. मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, याचा अर्थ ना पुस्तकात दिलेला आहे ना कोण्या टीचरने समजून सांगितला. भावड्या तुमचा भाऊ इथं उभा आहे, मी चांगला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नीट लक्षात घ्या. ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बस अपोजिट डायरेक्टेड मध्ये का आलं? कारण की इथं मायनस साइन याच्यासाठी आहे. हे ॲक्सेलरेशन जे आहे हे डिक्लेरेशन आहे, रिटार्डेशन आहे. का बरं सर? कसं समजून सांगा बरं. चला मला एक सांगा, जेव्हा तुम्ही ही जी काही स्प्रिंग आहे, ही जी काही स्प्रिंग आहे, तुम्ही जी जरी स्प्रिंग इथं होती, इथं मास होतं तुमचं, ही स्प्रिंग तुम्ही धरून खेचली अशी, जसं जसं इकडे जासाल तसं तसं तुम्हाला माहिती आहे का इकडे जाताना त्याची स्पीड कमी कमी होत जाणार. किंवा या स्प्रिंगला धरून दाबलं, ही स्प्रिंग इकडे चालली तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा स्प्रिंग इकडे जाणार, इकडे स्प्रिंग जाणार, तसं तिचं काय होणार, स्पीड जी होती ती कमी 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 होत जाणार ना. समजा स्प्रिंगला असं धरून दाबलं, जी स्प्रिंगली खाटाक इकडे, तर इथे जाऊन त्या स्पीडची वेलॉसिटी 0 होणार आहे. राईट आहे ना मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का एखाद्या वस्तूची, पार्टिकलची स्पीड कमी होणे त्याला रिटार्डेशन डिक्लेरेशन करतात म्हणतात. आणि म्हणून इथं ॲक्सेलरेशन हे जे काही आहे हे रिटार्डेशन आहे. म्हणून इथं निगेटिव्ह सायन्स आलेली आहे. लक्षात घ्या इथे. का बरं? कारण की जसं जसं तुम्ही इकडे जाणार तशी स्पीड कमी होणार. स्पीड कमी होणे म्हणजे ॲक्सेलरेशन या डायरेक्शनने, वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने येतं. आपण रोटेशनल डायनामिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये शिकलो होतो. जर पार्टिकल स्पीडअप करत असेल तर ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन वेलॉसिटीच्या डायरेक्शनने असतात. ही बॉडी स्पीडअप करायला बघा. बॉडी काय करते? ही बॉडी स्पीडअप करत असेल तर शिकलो का असं मित्रांनो? दोघांचं डायरेक्शन सेम असतं. ॲक्सेलरेशन वेलॉसिटीला सपोर्ट करते जर वेलॉसिटी वाढत असेल तर. आणि जर पार्टिकलची स्पीड कमी होत असेल तर वेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेने तुमचं, याला टँजन्शियल ॲक्सेलरेशन म्हणतात. टँजन्शियल ॲक्सेलरेशन अपोजिट असते. इथं बॉडी स्पीड डाऊन करायली, बॉडी काय करते? स्पीड डाऊन होतं. हे कदाचित तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. इथं बॉडी स्पीडअप करायली म्हणून सपोर्ट करणे वेलॉसिटीला. आता वेलॉसिटी इकडे आहे तर ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन इकडं आहे, म्हणून अपोजिट डायरेक्शन इथं दिलेलं आहे. म्हणून इथं तुम्हाला हे एवढा कॉन्सेप्ट कळणं गरजेचं होतं. कळालं? ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट अपोजिट डायरेक्शन, है ना? लक्षात येतं? कदाचित हा कॉन्सेप्ट कळाला असेल. वेलॉसिटी कमी कमी होईल म्हणून निगेटिव्ह ॲक्सेलरेशन येतं, रिटार्डेशन म्हणू शकता तुम्ही याला. म्हणायचं असं पुस्तकात काय दिलं नाही, पण नॉलेज असणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत बोललोय. चला समोर जाऊ. मला वाटतं हे सगळं कॉन्सेप्ट क्लिअर झाला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नंतर आपल्याला एक आणखीन ॲक्सेलरेशन एक कॉन्सेप्ट येणार आहे समोर, -ω²x. ह्या ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला येणार आहे. काय येणार आहे, कशामुळे येणार आहे ते नंतर बोलू आपण. म्हणजे ओमेगा काच्या जागी k/m आहे. k/m बघा, k/mच्या जागी ω² घेतला किंवा ओमेगा इज इक्वल टू आपण k/m पण लिहू शकतो. k इज द स्प्रिंग कॉन्स्टंट, m इज द मास ऑफ द, है ना, बॉब. जे काही बॉब म्हणा, जे काही दिलं असेल तुम्हाला. चला समोर जाऊ आपण. या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे कॉन्सेप्ट कळणं गरजेचं होतं. आता काही डेफिनेशन्स आहेत, काही व्याख्या आहेत, हा माहीत असणं गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात सगळ्यांना माहिती आहे. काय केलं? त्या पार्टिकलनं डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे म्हणून डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM. जो पार्टिकल SHM म्हणजे कळालं, सिम्पल हार्मोनिक मोशन याला म्हणायचं. स्प्रिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, स्विंग मशीन सिम्पल हार्मोनिक मोशन, स्ट्रेट लाईनमध्ये मोशन व्हायला झोका घेतला, है ना, सिम्पल हार्मोनिक मोशन. मला वाटतं सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय याच्याबद्दल मला सांगायची गरज नसावी, है ना. जे मोशन रिपीट टू अँड फ्रो होतं असं आपण सांगितलेलं आहे, है ना. तर जे काही मोशन तुमचं स्ट्रेट लाईनमध्ये होतं, है ना, पाथ ऑफ स्ट्रेट लाईन ऑफ मोशन इज कॉल्ड द लिनियर या सिम्पल हार्मोनिक मोशन. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स कव्हर्ड करतोय. समजा एक पार्टिकल आहे, याला लिनियर SHM म्हणतात बघा. याला म्हणतात मीन पोझिशन,
याला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन, याला बिन म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. हा पॉझिटिव्ह आहे, याला इकडे निगेटिव्ह घेतात आणि हा x इज इक्वल टू 0 घेतात. ठीक आहे. ओके, हे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स कव्हर केलं इथून पॉझिटिव्ह डायरेक्शनपर्यंत पार्टिकलने. हे लिनियर SHM आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ह्या मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीमपर्यंत गेला त्याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स कुठून, मीन पोझिशन. इथून इथपर्यंत आला, हे डिस्प्लेसमेंट झालं. इथून इथपर्यंत आला सर, हे डिस्प्लेसमेंट म्हणू शकता. इथून इथपर्यंत आला सर, याला डिस्प्लेसमेंट म्हणू शकता. मग डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे अंतर आहे, अंतरचं युनिट मीटर असतं, छोटं युनिट सेंटीमीटर असतं. डायमेन्शन मास नाही आहे, मीटर म्हणजे लेंथ आहे, टाईम पण नाही म्हणून T0, म्हणून M0 L1 T0. ॲम्प्लिट्यूड काय असतात, समजा मी तुम्हाला सांगितलं हा मार्कर फेका, वरी मार्कर फेकला, हे बघा तुम्ही फेकला, कुठपर्यंत गेला, मॅक्झिमम इथपर्यंत गेलता, बघा माझ्या हातापर्यंत गेलता ना, तर हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट केलं त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणायचं. म्हणजे एखादा पार्टिकल इथून मी फेकला इथपर्यंत गेला, हे मॅक्झिमम गेला, इथलं अंतर नाही घ्यायचं. म्हणजे मी एक पार्टिकल घेतला, त्याला फेकलं मी, इथं गेला सर, इथं. ठीक आहे. मग आता इथून इतकं अंतर असेल समजा 2 सेंटीमीटर सर, इथून इथं असेल सर 4 सेंटीमीटर सर, इथून इथं असेल सर 6 सेंटीमीटर. आता हा पार्टिकल इथलं अंतर घेणार का मी, नाही. हे अंतर कोणतं घ्यायचं, इथलं घ्यायचं का, मॅक्झिमम कुठपर्यंत गेला सर, इथून इथपर्यंत. म्हणजे हे B अंतर होतं, हे C होतं, मला D, मला कोणतं घ्यावं लागेल अंतर, AD. हे जे काही 6 सेंटीमीटर दिसतात तुम्हाला, याला तुम्ही ॲम्प्लिट्यूड म्हणू शकता. म्हणजे मॅक्झिमम कुठपर्यंत गेला, है ना, मॅक्झिमम कुठपर्यंत गेला, तर 6 सेंटीमीटर गेला, त्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे असेल त्यालाच तुम्ही ॲम्प्लिट्यूड म्हणू शकता. म्हणून डेफिनेशन आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, फ्रॉम इट्स मीन पोझिशन ऑन आयदर साईड. एक तर या साईडला चालेल किंवा या साईडला सुद्धा चालेल. असं बघा, हे आहे तुमच्याकडे मीन पोझिशन, ही आहे तुमची एक्स्ट्रीम पोझिशन, ही असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता बघा, एक तर या साईडला गेला तर हे x इज इक्वल टू मॅक्झिमम गेला ना, हे A झाला, प्लस A झाला. इकडं जर आला सर, इथून इथपर्यंत मॅक्झिमम इथपर्यंत गेला पार्टिकल माझा मॅक्झिमम, तर x इज इक्वल टू -A पण असू शकतो, आयदर साईड म्हणजे ही किंवा ही साईड. मग जर सर मी इथे नाही गेलो, इथे हे झालं एक्स्ट्रीम पोझिशन मॅक्झिमम, मी इथे जर गेलो तर त्याला ओनली डिस्प्लेसमेंट म्हणायचं. आणि जर मॅक्झिमम इथपर्यंत गेलो, मॅक्झिमम इथपर्यंत, इच्छा पलीकडे नाही गेलो, ते ॲम्प्लिट्यूड झालं. म्हणजे x इज इक्वल टू A का लिहिलं, कारण की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला ॲम्प्लिट्यूड म्हणायचं असतं. हे प्लस का माहिती आहे ना, इथं 0 असतो, इकडे प्लस नंबर, इकडे मायनस असतात, म्हणून इथं मायनस लिहिलं. मॅक्झिमम इथून इथपर्यंत आलो. पण जर कोणी विचारलं असतं सर तुमचा ॲम्प्लिट्यूड किती आहे, असा प्रश्न विचारला, मी म्हटलं की 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही मीन पोझिशन आहे, x0 इथून 0 पासून सुरुवात होतं, आणि इथे जे काही एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, तर इथून इथपर्यंत 10 सेंटीमीटर झालं, म्हणजे ॲम्प्लिट्यूड आहे. पण जर मी म्हटलं असतं मी पॉझिटिव्ह डायरेक्शननं 7 सेंटीमीटर गेलो, 7 सेंटीमीटर गेलो, असं म्हणलं, 7 म्हणजे इथं असेल कुठेतरी, तर याला ॲम्प्लिट्यूड म्हणता येईल का, तर नाही. उत्तर आहे याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं. ॲम्प्लिट्यूड कधी होईल, डिस्प्लेसमेंट तुमचं ॲम्प्लिट्यूड होऊ शकते, पण लक्षात घ्या त्याला तुमचं डिस्प्लेसमेंट 10 सेंटीमीटर जर झालं असतं तर तुम्हाला ॲम्प्लिट्यूड म्हणता आलं असतं, कारण की मॅक्झिमम 10 सेंटीमीटर पर्यंत ही लाईन आहे, इथून इथपर्यंत. 7 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर झालं तर त्याला x म्हणायचं. पण जर x इज इक्वल टू 10 सेंटीमीटर झालं असं जर कोणी म्हणलं तर तुम्ही त्याला ॲम्प्लिट्यूड आहे असं म्हणता येईल. म्हणून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन ऑन आयदर साईड पण घेऊ शकता, जसं प्लसला घेतलं तसं मायनस पण घेऊ शकता. आता हे अंतर आहे, अंतर मोजण्याचं युनिट मीटर आहे, CGS युनिट सेंटीमीटर आहे, डायमेन्शन L1 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे रेंज किंवा पाथ ऑफ SHM कशाला म्हणायचं. चला सिम्पल आहे, आपल्याकडे हे लिनियर SHM घेतलं सर, इथं मीन पोझिशन घेतली, मीन पोझिशन घेतली, हां सर,
इथं x इज इक्वल टू 0 घेतला. हां सर, ही कोणती पोझिशन आहे? एक्स्ट्रीम पोझिशन, पण कोणती? पॉझिटिव्ह. राईट आहे. या अंतराला अँप्लिट्यूडला ए स्मॉल म्हणा कॅपिटल म्हणा काही फरक नाही है ना. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तिकडं तेवढं झालं. तसंच इथं बिन किती झालं? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हे अंतर किती मग सर? हे पण ए आहे. आता पाथ कशाला म्हणायचं? पाथ म्हणजे काय? सगळा मार्ग है ना. मग मला इथून ते इथपर्यंतला पाथ लेंथ असं म्हणू शकता किंवा रेंज सुद्धा म्हणू शकता, किंवा काय म्हणू शकता? रेंज सुद्धा म्हणू शकता. समजलं का? आता पाथ लेंथ किती आहे मग सर? बघा, ही ए आहे, ही ए आहे. निगेटिव्ह पासून ते पॉझिटिव्ह पर्यंत दोन एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या अंतराला पाथ लेंथ किंवा रेंज असं म्हणतात. म्हणून इथे मी याला 2a ने डिनोट केलेला आहे. कळतं बाबा? दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधल्या अंतराला पाथ लेंथ असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे. इथं तुम्ही ऑर मध्ये लिहू शकता, एक तर रेंज म्हणा किंवा पाथ लेंथ म्हणा. बघा पुन्हा एकदा सांगतो, डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. दोन कोणत्या एक्स्ट्रीम पोझिशन असतात? एक मायनस असते, एक प्लस असते. जसं की एक्स ॲक्सिसवर मला 0 1 2 3 4 5, इकडे -1 -2 -3 -4 असतं ना. एक्स ॲक्सिस तर बघितला ना बाबा, आहे ना. म्हणून काय म्हटलं मी? डिस्टन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पोझिशन of a particle performing SHM is known as range or path length of SHM. It distance equal to the twice of amplitude. बघा डिस्टन्स किती आहे? 2a असतात. आता अंतर आहे म्हणजे मीटर आहे, CG सुनी सेंटीमीटर आहे, डायमेन्शन इथं m0, लेंथ L1 आहे, टाइम 0 आहे. बस असंच लिहायचं आहे. चला, पिरियडची डेफिनेशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली होती, पुन्हा आली. आता ही का आली? कारण की आता आपण ऑक्सिलेशन चॅप्टर शिकतोय. हिच्या आधी आपण कोणाची बघितली? तर ती बघितली होती सर्क्युलर मोशनमध्ये एखादा पार्टिकल कंप्लीट रिव्हॉल्युशन करत असेल त्याची. आता रिव्हॉल्युशन नाही, आता ऑक्सिलेशन शब्द येईल. म्हणजे स्विन मशीन आत गेली, वर आली, किती सेकंदात? 1 सेकंदात आली. तर तुम्ही त्याचा पिरियड 1 सेकंद लिहू शकता. आता रिव्हॉल्युशन नाही, गोल फिरणारी वस्तू नाही, आता ऑक्सिलेशन आहे. म्हणून मी डेफिनेशन लिहिणार आहे, टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM मतलब सिंपल हार्मोनिक मोशन, असे स्ट्रेट लाईन करते, टू कंप्लीट वन ऑक्सिलेशन इज कॉल्ड एज पिरियड ऑफ SHM. म्हणजे एक कंप्लीट ऑक्सिलेशन करायचं. हे बघा, इथे तुमची मीन पोझिशन आहे, इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे मित्रांनो, इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ठीक आहे. तुमचा पार्टिकल इथून इथे जाणार, कळालं का? इथून इथे जाणार, याला ए म्हणू शकता, अँप्लिट्यूड ए. पुन्हा इकडून इकडे येणार, असा चल ना. बघा, जाणे वापिस येणे, पुन्हा इकडे, पुन्हा इथे मीन पोझिशनला यावं लागेल ए, पुन्हा इथून इकडे जावं लागेल ए, पुन्हा इकडून इकडे. हे झाली मीन पोझिशन. लक्षात येतं बाबा? एक कंप्लीट ऑक्सिलेशन म्हणजे स्विंग मशीन जर असती, समजा ही मीन पोझिशन आहे, वरी आली, इथं आली, पुन्हा खाली गेली, इथं आली, इथे गेली. समजतं ना? फक्त ही तुमच्याकडे, जसे की मी आता याला पेंडुलम घेतोय, ह्या मीन पोझिशन आहे, इकडे जाईल. जसे की बघा, पेंडुलम मी काढून दाखवतो, हे अँग्युलर SHM आहे, पण समजून सांगण्यासाठी असं समजा की खूप मोठं ऑक्सिलेशन होत नाही. हा बघा, हा पेंडुलम कसं जाईल बरं? सिंपल इकडे जाईल, गेला, मग वापस येईल, पुन्हा मग इकडे येईल सर, इकडे येईल, पुन्हा इथे येईल. लक्षात येतं ना? हे बघा, मी व्हाईट मार्करनं दाखवतो, इकडे गेला, इथून वापस आला. बघा, ही एक्स्ट्रीम पोझिशन झाली. मग पॉझिटिव्ह, हे अँग्युलर SHM मध्ये येतं, आपल्याला समजून सांगण्यासाठी करतोय. मग इथून कुठे येईल बरं? इथे येईल बॉब, इथून पुन्हा इथे येईल. ह्या मेन पोझिशन आहे, कळालं का? त्याला पिरियड म्हणायचं. एक ऑक्सिलेशन कंप्लीट. आपल्याला तर लिनियर SHM पाहिजे, असा पाहिजे, स्प्रिंगवाला एक्झाम्पल पाहिजे आपल्याला. याचं नको, हे अँग्युलर SHM आहे, ते नंतर शिकायचं आपल्याला. अँग्युलर SHM नंतर शिकायचं आहे. हे लिनियर SHM शिकतोय मी, पुन्हा सांगतोय, लिनियर SHM आहे. स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होत असेल तर बघा, तेच म्हणलं, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑक्सिलेशन. एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड ऑफ SHM असं म्हणतात. पुन्हा ज्यांना नसेल कळायला भावड्या, टाइम टेकन बाय पार्टिकल
परफॉर्मिंग SHM टू कम्प्लीट वन ऑक्सिलेशन, महत्वाचा शब्द आहे, टू कम्प्लीट वन ऑक्सिलेशन इज कॉल्ड एज द पिरियड ऑफ SHM. हा पिरियडचा फॉर्म्युला आपण रोटेशन डायनामिक्स मधून आणला, 2π/ω. ठीक आहे, याचं एक्सप्रेशन आता इथे द्यायचं असेल तर देऊ शकतो, पण ते आपण तिथे शिकलो होतो, सांगतोय तरी पण. मला सांगा, आपल्याकडे या पार्टिकलकडे स्पीड आहे, स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स है ना अपॉन टाइम, बराबर आहे. एक कम्प्लीट ऑक्सिलेशनला डिस्टन्स कोणतं आहे तर सर्क्युलर मोशनमध्ये 2πr होतं आपलं, आणि टाईममध्ये टी लिहायचो. आठवतं का? सर्क्युलर मोशन जर करत असेल पार्टिकल, तिथून काढलेला फॉर्म्युला. ऑक्सिलेशनला तसं काढता येतं, तोच फॉर्म्युला इस्तेमाल होतो. बघा, स्पीड आहे म्हणून डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स कसा आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन व्हायला म्हणून त्याला पिरियड म्हणायचं. मग टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही येईल. बघा, हा इकडे इकडे, पण व्हीचं रिलेशन हे त्या चॅप्टरमध्ये काढलेलं आहे. कोण्या? रोटेशन डायनॅमिक्समध्ये. बघा, मग हा 2πr, व्हीचा फॉर्म्युला r × ω, r कॅन्सल, तर टी काय भेटलं बरं? 2π/ω. असा फॉर्म्युला आपण तिथं काढला होता, जर लक्षात घ्या. आता हा कोण आहे? टाइम आहे. टाइमचं SI युनिट सेकंड, CG युनिट सेकंड, आणि T1 येईल, फक्त T1, M0 L0 T1 असं येणार आहे. चला, फ्रिक्वेन्सी काय असतं? पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी समजून घेऊ. आपण म्हणतो ना यार, थोडंसं फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजे, आपण रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे, म्हणजे रिव्हिजन जास्त वेळेस करायला पाहिजे. फ्रिक्वेन्सीचा अर्थ असं मराठीत बोलत असताना पण म्हणतो आपण, याची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे यार माझी रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी कमी आहे, म्हणतो ना असं आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, पुन्हा 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 करणे. आता फ्रिक्वेन्सी आपल्या फिजिक्सच्या भाषेत समजून घ्यायची. जर एक ऑक्सिलेशन स्प्रिंग करत असेल अशी तर एका सेकंदात किती ऑक्सिलेशन करते त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. फॅन जर असा, हे फॅनचं उदाहरण चुकीचं आहे, कारण की ते रोटेशन डायनामिक्सचं एक्झाम्पल आहे, पण मी देतोय इथे, नाही तर मुकेश सर खिचडी करताय का? नाही, फॅन फिरते, एका सेकंदात किती वेळेस रोटेशन्स कंप्लीट केले त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. एका सेकंदात किती रोटेशन झाले? 1 2 3 4 5 झाले, तर 5 हार्ड फ्रिक्वेन्सी. आता ऑक्सिलेशन आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑक्सिलेशन म्हणजे लिनियर SHM आहे पुन्हा. तर स्प्रिंग आहे समजा, एक्झाम्पल, अशी व्हायब्रेशन करते, एका सेकंदात 25 ऑक्सिलेशन केले, तर तुम्ही लिहू शकता 25 हार्ट्स, म्हणजे एका सेकंदात त्याने 25 ऑक्सिलेशन कंप्लीट केले, हा त्याचा अर्थ आहे. बरं, फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल याने वापरला. मग डेफिनेशन काय? नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन. मी तेच तर म्हणालो ना, 25 नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन झाले ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम. पर युनिट टाइम म्हणजे एका सेकंदात किती केले, त्यालाच आपल्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन काय म्हणतोय? नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम. पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे लिहिताना n इज इक्वल टू 1/t. n इज इक्वल टू 1/t असं. आता याचा युनिट काय असेल बरं? हार्ट्ज नावाचे सायंटिस्ट होते म्हणून H लिहिलेलं आहे. ऍक्च्युली याचं जर पाहिलं तर 1/सेकंड यायला पाहिजे किंवा सेकंडचा इन्व्हर्स व्हायला पाहिजे, पण काही सायंटिस्टचे नाव आले, जसं की फोर्थचं युनिट न्यूटन आहे. न्यूटन नाही आहे, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर येतं. बघा, F इज इक्वल टू me. मास कशात मोजू भाऊ? kg मध्ये. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे पण आपण युनिट न्यूटन घेतो, तसा हार्ट्ज आहे. सीजीएस युनिट पण हार्ट्ज आहे. आता इथे डायमेन्शन हे जे आहेत M0 L0 T-1, कारण की टी वरी जर गेला तर पॉवर मायनस होत असतो मित्रा. ठीक आहे, चला एक न्यूमेरिकल आहे, एवढा क्वेश्चन घेऊन संपू. इंट्रोडक्शन चॅप्टर होता, आत्तापर्यंत चॅप्टरचं इंट्रोडक्शन चालू आहे. डिफरन्शियल इक्वेशन महत्त्वाचे डेरिव्हेशन्स आहेत, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सेशनमध्ये मी घेणार आहे. बघा, पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM, ॲव्हरेज स्पीड इन वन ऑक्सिलेशन. ॲव्हरेज स्पीड वन ऑक्सिलेशनमध्ये काढायची. A अँड ओमेगा ॲम्प्लिट्यूड अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बरं, त्यांचं म्हणणं की एक ऑक्सिलेशन करा. हे लक्ष द्या. आता हे मीन पोझिशन, याचं X 0 असतं बाबा. ही एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह आली, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. बरं, नीट लक्ष द्या. मी काय म्हणलं, इथून इथं जाणं त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात भावा, है ना. इथून इकडं पण येणं ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. ए लिहिलेलं आहे बघा, ए इज द ॲम्प्लिट्यूड असा शब्द वापरलेला आहे. इथून इथे येणं याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात.
पुन्हा निगेटिव्ह तो मीन पोझिशन याला ॲम्प्लिट्यूड. एक ऑक्सिलेशनमध्ये एक वापस येणे 2 ॲम्प्लिट्यूड 3 ॲम्प्लिट्यूड 4. 1 ऑक्सिलेशन मीन्स ॲम्प्लिट्यूड किती? तर 1 ऑक्सिलेशनमध्ये 4A ॲम्प्लिट्यूड आहे मित्रा. ठीक आहे. प्रश्न वाचा. ॲव्हरेज स्पीड काय आहे? ॲव्हरेज स्पीड काय? ॲव्हरेज स्पीड काय सगळ्यांना माहित आहे है ना. टोटल डिस्टन्स जे हे 4A डिवाइड बाय कंप्लीट टाइम पिरियड झाला. कळालं ना. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालं? A 2A 3A 4A. आणि यालाच एक कंप्लीट रिव्हॉल्युशन होणे त्याला पिरियड म्हणतात है ना. तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला काय लिहिता? डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स अपॉन टाइम बट ॲव्हरेज आहे पूर्ण. बरं. पिरियडचा टी म्हणजे पिरियड आहे. पिरियडचा फॉर्म्युला 2π/ω. चला इक्वेशनमध्ये पुट करू. इक्वेशन 1 म्हणतो त्याला. पुट इक्वेशन 1. चला करा बरं. 4A हे 2π/ω. तर 4A ω डिवाइड बाय 2π. राईट आहे. चलिए हे 2 झालं म्हणजे 2A ω/π असा आहे का उदाहरण. 2A ω/π. मला वाटतं बी ऑप्शन इज करेक्ट आहे. कॉमेंटमध्ये पण तुम्ही पण लिहित चला. याच्यानंतरचं जे काही सेशन्स आहे हे तुम्हाला काय भेटणार आहे सेशन्स? तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ए सिस्टम. ज्या मुलांना डिस्ट्रॅक्शन नको, खूप जास्त डिटेल पाहिजे असेल, खूप जास्त न्यूमेरिकल, तर एक शौर्य बॅच आहे PGMN ॲपवर. शौर्य बॅच आहे. शौर्य PCMचे रेकॉर्डेड घेऊ शकता घ्यायचं असेल तर, नाही तर दुसऱ्या शौर्य प्लस शक्ती बॅच अशी बॅच आहे ती घेऊ शकता. तर भेटू अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.